आज मी तुम्हाला पान सुपारीच्या विड्याचं महत्त्व सांगणार आहे. बघा, आपण जेव्हाही देवळात जातो तेव्हा आपण फळ घेऊन जातो किंवा प्रसाद घेऊन जातो. जसं आपल्या ऐपतीने आपण देवाजवळ काही ना काही घेऊन जातो किंवा पेटीमध्ये पैसे टाकतो. किंवा कोणाच्या घरी जेव्हा आपण जातो गणपतीला किंवा नवरात्रीमध्ये पण भरपूर लोकं आपल्याला बोलवतात, तर आपण ओटी घेऊन जातो या काही प्रसाद घेऊन जातो, स्वीट्स वगैरे घेऊन जातो. पण हे जेव्हा तुम्ही घेऊन जात असता ते तुम्ही घेऊनच जा. पण त्याचबरोबर जेव्हाही कधी तुम्ही एखाद्या देवळात जाता किंवा अशा प्रसंगामध्ये जाता, देवधर्माच्या प्रसंगाला जातात, तेव्हा मात्र 2 पानं, 1 सुपारी आणि त्याच्यावरती दक्षिणा मात्र घेऊन जायची असते. ह्याचा अर्थ काय? की 2 पानं म्हणजे गतजन्म आणि हा जन्म. ज्या जन्मातून आपण काही कर्म घेऊन आलेले आहेत, म्हणून ही 2 पानं. त्याचबरोबर आपण जे पैसे ठेवतो म्हणजे जी दक्षिणा ठेवतो त्या पान सुपारीवरतीच्या बरोबर, ती म्हणजे आपलं कर्म आहे. आणि जी सुपारी आहे ते म्हणजे आपण आपल्या कर्माला, गतजन्माच्या कर्माला आणि ह्या जन्माच्या कर्माला आपण नतमस्तक होतोय, हा त्याचा अर्थ आहे. सो तुम्ही कधीही आता एक लक्षात ठेवा, जिथेही कधी तुम्ही जाल तर 2 पानं, 1 सुपारी आणि त्याच्यावरती तुम्हाला जशी जमेल तशी दक्षिणा जी असते 11, 21, 51 रुपये तुम्ही ठेवा. आणि मग देवाला तुमची जी पण काही प्रार्थना असेल, जे काही तुम्हाला बोलायचं आहे, तर देव जास्तीत जास्त लगेच ऐकतो. कारण तुम्ही तुमचं कर्म ठेवलं, तुम्ही सरेंडर झाला याचा अर्थ आहे. आणि तो अर्थ देवासाठी फार महत्त्वाचा असतो. अशा पद्धतीने तुम्ही देवाचं दर्शन घ्या आणि हा पानसुपारीचा विडा घेऊन जायला विसरू नका.